तर इथे या वर्तुळात मी एक अंतर्लिखित चौकोन काढलेला आहे आणि मला हे सिद्ध करायचं आहे की या वर्तुळात अंतर्लिखित असलेल्या कोणत्याही चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. जेव्हा मी ते पूरक असतात असे म्हणतो तेव्हा या कोनाचं आणि या कोनाचं माप आणि याच्या सम्मुख कोनाचं माप यांची बेरीज 180 अंश असायला हवी. तसेच या कोनाचे माप अधिक या कोनाचे माप हे सुद्धा 180 अंश असायला हवं. हे सिद्ध करण्यासाठी आपण असं मानूया की इथे असणाऱ्या या कोनाचं माप x अंश आहे. आता यावरून जर आपण हे सिद्ध करू शकलो की याच्या सम्मुख कोनाचं माप हे 180 वजा x अंश आहे, तर वर्तुळात अंतर्लिखित असलेल्या कोणत्याही चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात हे सिद्ध होईल. कारण जर हे 180 वजा x असेल तर 180 वजा x अधिक x बरोबर 180 अंश येईल. आता मी तुम्हाला हा व्हिडिओ इथेच थांबवून ही सिद्धता स्वतः करून पाहण्याचा प्रयत्न करायला सुचवेन आणि मी तुम्हाला एक लहानशी हिंट देतो. यामध्ये विविध कोनांनी अंतरखंडित केलेल्या कंसांच्या मापाचा वापर करावा लागेल. चला आता यावर थोडा विचार करूया. ज्या कोनाचा माप x अंश आहे तो कोन हा कंस अंतरखंडित करतो. तुम्ही पाहू शकता की कोनाची एक बाजू वर्तुळाला तिथे छेदते आणि दुसरी बाजू तिथे छेदते. त्यामुळे त्याने अंतरखंडित केलेला कंस मी आता पिवळ्या रंगाने हायलाईट करतो. ठीक आहे, तो मी पिवळ्या रंगाने रंगवण्याचा प्रयत्न करतो. चला तर आपण अशा प्रकारे तो रंगवूया. आता तो रंगवून तर झाला पण फारसा उत्तम रंगवलेला गेलेला नाही आहे. पण तुम्हाला मुद्दा समजला असेल. हाच तो त्याने अंतरखंडित केलेला कंस आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये अंतर्लिखित कोनाबद्दल आधीच शिकलेलो आहोत. या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर असतो आणि अंतर्लिखित कोन आणि त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापातील संबंध असा असतो की अंतर्लिखित कोनाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. त्यामुळे जर या कोनाचं माप एक अंश असेल तर या कंसाचं माप 2x अंश म्हणजे आपण ते लिहू शकतो 2x अंश. छान, हे खूपच मनोरंजक आहे. पण चला पुढे जाऊया. जर त्या कंसाचं माप 2x अंश असेल तर इथे असलेल्या या दुसऱ्या कंसाचं माप किती असेल? बरं, आता विचार करूया. जो कंस वर्तुळ पूर्ण करतो, जर का आपण त्याचा विचार केला, जर तुम्ही वर्तुळाभोवती पूर्ण फिरलात तर ते 360 अंश असतं. त्यामुळे मी आता तुम्हाला दाखवत असलेल्या या निळ्या कंसाचं माप 360 वजा 2x म्हणजे आपण ते लिहू शकतो 360 वजा 2x अंश असं असेल. आता संपूर्ण वर्तुळ 360 अंशाचं असतं, नाही का? त्यातून पिवळा कंस वजा केला, जर का 360 मधून पिवळा कंस वजा केला तर निळा कंस उरतो. आता या निळ्या कंसाला अंतरखंडित करणारा कोन कोणता आहे बरं? इथे या निळ्या कंसाला अंतरखंडित करणारा अंतर्लिखित कोन कोणता आहे? तर तो कोन आहे हा तोच कोन आहे ज्याचं माप आपल्याला एक्सच्या रूपात शोधायचं होतं. अरे रे, मला रंग बदलावा लागतोय. हा तोच समोरचा कोन आहे बरं का. या या कोनाच्या दोन्ही बाजूंकडे लक्ष द्या. हा कोन त्या निळ्या कंसाला अंतरखंडित करतो. त्यामुळे पुन्हा एकदा अंतर्लिखित कोनाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असेल. मग मग ते किती होईल? अर्धा गुणिले 360 वजा 2x म्हणजेच आपण ते आता लिहून घेऊ. तर आपल्याला काय मिळेल बरं? अर्धा गुणिले 360 वजा 2x. तर अर्धा गुणिले 360 म्हणजे 180 आणि अर्धा गुणिले 2x म्हणजे x. त्यामुळे या कोनाचं माप 180 वजा x अंश येईल. आणि अशा प्रकारे आपण हे सिद्ध केलंय की वर्तुळात अंतर्लिखित असलेल्या कोणत्याही चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. तुम्ही यांची बेरीज केली x अधिक 180 वजा x तर तुम्हाला 180 अंश मिळेल. म्हणजेच ते कोन पूरक आहेत, नाही का?